नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी आता बंद झालेली आहे आणि ती ई पीक पाहणी करण्यासाठी आता सहाय्यक नेमले जाणार आहेत आणि सहाय्यकामार्फत तुमची ई पीक पाहणी केली जाणार आहे आणि सहाय्यकाला एका प्लॉटसाठी 10 रुपये मानधन ठरवण्यात आलेलं आहे. यामध्ये जर मिश्र पीक असेल तर तुम्हाला त्यासाठी 12 रुपये मानधन देण्यात येईल. जर तुम्हाला ही सहाय्यक म्हणून नोंदणी करायची असेल तर त्यासाठी काय प्रोसिजर आहे, सहाय्यक म्हणून नोंदणी कशी करायची, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तुम्हालाही तुमच्या गावामध्ये सहाय्यक म्हणून नोंदणी करायची असेल तर ती कशी करायची, चला मग पाहू. यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल क्रोम ब्राउझरमध्ये mhDCS.agristack.gov.in हे संकेतस्थळ ओपन करायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देण्यात आलेली आहे. इथं तुम्हाला बिकम अ क्रॉप सर्वेयर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी एक पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाईप करायचं आहे, त्यानंतर आडनाव टाईप करायचं आहे, आधार नंबर टाईप करायचा आहे, यानंतर तुमचा ईमेल आय डी टाईप करायचा आहे, यानंतर मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. ईमेल आणि मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथं व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आता काही लोकांना ईमेलवरती OTP येत नाही, तर त्यांनी काय करायचं आहे, ईमेल ॲड्रेस तसाच ठेवायचा आहे आणि बाकीच्या सर्व माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. मोबाईल नंबरचा OTP व्हेरीफाय करून घ्या आणि शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, जो मोबाईलवरती OTP आलेला आहे तोच इथं ईमेल आय डीसाठीही तुम्हाला OTP टाकायचा आहे, तो व्हेरीफाय होऊन जाईल. यानंतर तुम्हाला इथं तुमचा ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे, त्यानंतर पिनकोड टाईप करायचा आहे, तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे, जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट करायचं आहे, याला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि शेवटी तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ID आणि पासवर्ड तुम्हाला पाठवला जाईल. तो ID आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरून DCSMH नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती जो यूजर ID आणि पासवर्ड आलेला आहे, तो यूजर ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे. यानंतर MHDCS यामध्ये तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे. समजा इंग्लिश निवडली, त्यानंतर तुम्हाला साइन इन टू युअर अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर साइन इन ॲज अ सर्वेयर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती जो ID आणि पासवर्ड आलेला आहे तो इथं तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, रिक्वेस्ट OTP यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. यानंतरची संपूर्ण प्रोसिजर जी आहे ती तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामार्फत सांगण्यात येईल. यानंतरची संपूर्ण प्रोसिजर तुम्हाला त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून करायची आहे. आता यामध्ये तुमचा असा प्रश्न असेल की एका गावामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींनी जर सहाय्यक म्हणून नोंदणीसाठी जर ऑनलाईन अप्लाय केलं तर त्यामध्ये कोणाला सिलेक्ट केलं जाईल. तर यामध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त जर अर्ज आले तर तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालय यामधून तुम्हाला एक जणाची निवड केली जाईल आणि त्यासाठीच त्यांना ID आणि पासवर्ड प्रोव्हाइड केला जाईल. हे सर्वांसाठी पुन्हा लागू राहणार नाही. त्यामुळं जर तुमच्या गावामध्ये अजून कोणीही अप्लाय केलेलं नसेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आणि सहाय्यक म्हणून नोंदणी करून तुमची ई पीक पाहणी करू शकता. यासाठी तुम्हाला एका प्लॉटसाठी 10 रुपये मानधन आहे आणि मिश्र पिकासाठी 12 रुपये असं मानधन देण्यात आलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.